शेतकरी मित्रांनो, आता जसं की तुम्ही सर्वजण पीक विमा 2025 ची आतुरतेने वाट पाहत आहात। आता पीक विमा 2025 बद्दल अनेक अपडेट्स या अगोदर सुद्धा आपण दिलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना आता पीक विमा 2025 जो आहे तर तो सरसकट मिळणार आहे, अशी अपडेट आपण दिली। यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये अनुदान मिळणार असंही सांगितलं। मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हेक्टरी 17,000 रुपये जे अनुदान आहे तर ते कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार? यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहे। म्हणजे हेक्टरी 17,000 रुपये अनुदान त्याच शेतकरी बांधवांना मिळणार आहे जे की त्या अटीमध्ये पात्र असणार आहे। मग आता ती अट कोणती आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे हा जो पीक विमा आहे हा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार, ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आता आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बीचं अनुदान शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलं। म्हणजे एकंदरीत आपल्याला रब्बीचं अनुदान आणि नुकसान भरपाई दोन्ही मिळून जवळपास हेक्टरी 18,500 रुपये असं शेतकरी बांधवांना देण्यात आले। आता हे जे अनुदान होतं हे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये होतं आणि प्रति हेक्टरी रब्बीचं अनुदान 10,000 रुपये आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई ही 8,500 रुपये अशा पद्धतीने देण्यात आलं। परंतु आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 50 ते 60% लोकांनाच या योजनेचा लाभ भेटला। म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल, या योजनेचा लाभ भेटला। आणि मग जी काही उर्वरित 40 ते 50% शेतकरी बांधव आहेत किंवा 30 ते 40% शेतकरी बांधव आहेत त्यांना अद्यापही या गोष्टीचा लाभ भेटलेला नाही। मग आता त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा जी केंद्र शासनाच्या माध्यमातून आता जवळपास पुन्हा एकदा रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा निधीची तरतूद करून अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान हे दोन्ही अनुदान पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दिले जाणार आहे। आता मित्रांनो, ही झाली कोणत्या शेतकरी बांधवांना अनुदान मिळणार। त्यानंतर मित्रांनो, जसं की आपले केंद्राचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे पीक विम्यासंदर्भात अपडेट्स देण्यात आलेले आहे। यामध्ये ते स्पष्टपणे बोलतात की ज्या शेतकरी बांधवांचं 33% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर अशा संपूर्ण शेतकरी बांधवांना पीक विमा 2025 हा मिळणार आहे। आता या शेतकरी बांधवांना 2025 चा पीक विमा मिळणार, परंतु मग तो हेक्टरी संपूर्ण शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000च मिळणार की त्यापेक्षा जास्त मिळणार, असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारतात। तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी म्हणजे एकंदरीत ज्या शेतकऱ्यांचं 33% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे। मग आता यामध्ये कोणते शेतकरी बांधव येतात? आता शेतकरी बांधव संभ्रमात पडतील की आपलं नुकसान नक्की किती झालं आहे। तर मित्रांनो, यामध्ये गोंधळात पडायचं नाहीये। तर ज्या शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झाले, ज्या शेतकरी बांधवांना रब्बीचं अनुदानही मंजूर झालं, त्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमाही झालं, अशा संपूर्ण शेतकरी बांधवांना आता पुन्हा एकदा नव्याने अतिवृष्टी नुकसान भरपाई ही प्रति हेक्टरी 18,500 रुपये अशा पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता सविस्तर सांगायचं झालं तर एकूण आपण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जवळपास 90% शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल या दोन्ही योजनेसाठी पात्र ठरलेले आहात। त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करण्याची गरज नाहीये। आपोआपच 90% शेतकरी बांधव या योजनेमध्ये सहभागी होतात किंवा या योजनेचा लाभ त्यांना नक्कीच दिला जाईल। आता केंद्र शासनाच्या माध्यमातून जी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे किंवा मग जसं की राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रस्ताव हे केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले। आता त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई आणि रब्बीचं अनुदान हे दोन्ही अनुदान एकत्र म्हणजे प्रति हेक्टरी 18,500 रुपये असं देण्यात येणार आहे। त्यानंतर राहिला प्रश्न पीक विमा 2025 चा। आता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं 33% पेक्षा जास्त नुकसान झाले फक्त अशाच शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,000 रुपये असा पीक विमा हा दिला जाणार आहे।
आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते त्यांना तर पीक विमा मिळणारच आहे, परंतु आपण असंही सांगितलं की सरसकट पीक विमा हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। तर ही गोष्ट खरी आहे की पीक विमा हा सरसकट संपूर्ण शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही असंही म्हणाल की आम्ही यामध्ये पात्र आहोत की नाही हे कसं कळणार, म्हणजे 33% पेक्षा जास्त आमचं नुकसान झालं की नाही हे आम्हाला कसं समजणार। तर मित्रांनो, जर तुम्ही नुकसान भरपाई 2025 साठी पात्र ठरलेले असाल, रब्बी अनुदानासाठी पात्र ठरलेले असाल, तर मात्र तुम्हाला काही विचार करण्याची गरज नाहीये। तुम्हाला आपोआपच ही केंद्र शासनाच्या माध्यमातून जी आता पुन्हा नव्याने नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, तर तिचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला जर पीक विमा 2025चा जो लाभ आहे हा लाभ केव्हा भेटणार याबद्दलही अपडेट्स जाणून घ्यायचे असेल, तर पीक विमा 2025 हा दरवर्षीप्रमाणे उशिरा न भेटता या वेळी म्हणजे 2025 मध्ये योग्य वेळेत आणि योग्य वेळीच शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार अशी माहिती समोर येत आहे। याचं मुख्य कारण आहे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून असेल किंवा दत्ता भरणे यांच्या माध्यमातून असेल, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये हे अनुदान वितरित केलं जाईल आणि यामध्ये संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांचा समावेश असेल। आणि ज्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करतात यामध्ये कधी कधी पीक विमा कंपन्या खूप विलंब लावतात, जसं की 2024 मध्ये पीक विमा मिळण्यासाठी खूप उशीर झाला होता, तसं यावर्षी म्हणजे 2025 मध्ये अजिबात होणार नाही। कारण जर पीक विमा कंपन्यांनी योग्य वेळेत शेतकरी बांधवांना पीक विमा हा दिला नाही किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवला नाही, तर मात्र पीक विमा कंपन्यांना 12% व्याज आकारलं जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असतील किंवा दत्ता भरणे असेल यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेले आहे। त्यामुळे कन्फर्म म्हणजे एवढं तर नक्कीच सांगू शकतो की दरवर्षी तुम्ही जो पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी जून असेल, जुलै असेल, कधी ऑगस्ट असेल, इतका विलंब लागत होता, तर तेवढा विलंब आता 2025 मध्ये लागणार नाहीये। लवकरात लवकर पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 ची जी मंजूर रक्कम आहे हेक्टरी 17,000 रुपये ती जमा केली जाईल। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।